आता आता ऐका, कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका हो, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया की. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही, 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजेत. आता काय जात पात राहिलं का, आता सगळे सोयरे राहिलं का, आता पाटील शांडव कोळी क्षत्रिय काय राहिलं का. आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का. आणि हे ऐकल्यानंतर कुणाची तळपायची आग मस्तकात जाणार नाही. आता याच हाकेला ज्याला लय लोक अभ्यासू म्हणत होते, ज्याला लेकरू म्हणत होते, या लेकरूला चपलेने हाणण्याच्या लायकीचा आहे. कसा बघा बघा, ओबीसी प्रवर्गामध्ये 18 पकड जाती येतात. हाके, तू फक्त मला एक सांग, तुझी पोरगी, तुझी बहीण तू कोणत्या समाजामध्ये दिलेली आहेस का वेगळ्या समाजामध्ये? का नाही दिली? छगन भुजबळ ज्या समाजातून येतात तेच आरक्षण मुस्लिमांमधल्या बागवान समाजाला पण मिळतं. मग बागवान समाजाची पोरगी तुम्ही केली का, आणि तुमची पोरगी बागवान मुलाला दिली का? याचं उत्तर दे हाके तू. आता लाज वाटते. तुम्ही असे लोक उद्याच महाराष्ट्राचं राजकारण करण्याची इच्छा व्यक्त करतात, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुकीला उभं राहतात, आणि इतक्या नीच आणि घाणेरड्या मानसिकतेचे तुम्ही आहात.